आणि भुजबळ म्हणला ना आता देतो म्हणून नुकसान भरपाई. त्याला तर गावात नाही, येऊन देऊ राहिले तुम्ही. त्याला येऊन नाही देऊ राहिले लोक. नाही पण मग काही गावात तर बळजबरी चालला ना भुजबळ. हो आता लय पेटले लोक त्याच्यावर. हा आता लय पेटले त्याच्यावर. नाही नाही पण तरी पण येतातच ना, गावात घेऊनही द्यायला पाहिजे तुम्ही नाही लोकांनी. नाही आता नाही येतो, कुठे येऊ राहिला गावामध्ये. नाही आज नाही, नाही, तर आत्ता बातमी बघितली मी, म्हटलं पप्पूला फोन करू आपण. गावात नाही हो, आमच्याकडे नाही तो आहे ना आता तो विंचूरला त्या गावामध्ये घुसून नाही दिलं बरं का त्याला. त्याला हात जोडून विनंती करायची की बाबा एकच उपकार करा आमच्यावरती. लोक आमच्या म्हणले गावात ना नका येऊ. आम्हाला आहे ना, नाही ना लोक म्हणले ना आम्हाला नाही पैसे मिळेल तरी चालतील पण भुजबळ साहेब नको. नाही हो आता जनता पेटेल आता नाही निवडून येतो. नाही 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 ते मराठी लोक अरे लय पेटले पाहिजे तिकडे आता मराठीत. अहो पेटेलच आहे, लोक लय कटळले आता त्याला. हा कारण ते आता ना मला- ते डायरेक्ट उघड ज्यांचं मतदान घेतलं त्या लोकांनाच विरोध करू राहिले ते आता डायरेक्ट मतदारसंघामध्ये. नाही नाही लयच हुकुमशाही झाली ना आता. आणि मराठ्यांनी मतदान करेलच आहे ना भुजबळला. अहो सगळे मराठ्यांनीच मतदान केलेले, उलट त्या लोकांनी तर मतदान द्यायला नाही, मराठ्यांनी जास्त मतदान द्यायले. हा आणि ज्यांनी मतदान दिलं त्याच्यावरच कुरघडी चालू आहे आता ही. अहो आता तोच अडवणूक आहे, नाही तर इतक्या दिवसात आरक्षण मिळालं असतं. हा आता त्याची 100% अडवणूक त्याचीच आहे आता. हा नाही नाही आता गावागाव एक झाले आता तिकडची पण. नाही नाही आमच्याकडे नाही विषय संपेल त्याचा. लोक म्हणते आम्हाला काही नाही मिळालं चालेल आता. हा जनता आता ते काय झालं आधी थोडं वेगळं होतं, नंतर त्यानं 2-4 वेळेस सभा घेतल्या ना हा 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 लोकांचे मग मन फिरून गेले. आता लोक पेटेल त्याच्यावर. नाही भुजबळ म्हणतो की मला आमदारकी बी नको आणि ते मंत्रीपद बी नको, पण मी आरक्षण मिळू देणार नाही. दे ना म्हणा राजीनामा. राजीनामा कुठे देतो मग. हा राजीनामा देत नाही. हा आमच्या मतावर निवडून येईल मग राजीनामा. मी काय म्हणतो राजीनामा दे आमचं, तू मंत्रीपद भोगू नको आणि काहीच नको आणि मग परत आता इलेक्शन आलं का उभा राह निवडून ये म्हणा मग घे. हा शासनाच्याच पैशावर मजा मारू राहिला. आता त्याला काय सभा लावतो मग शासनाचेच पैसे आहे ना हो. बरोबर आहे. हा हा गाड्या शासनाच्या, सगळं शासनाचं आहे त्याला. आणि लोक म्हणून राहिले का आता तू सगळं इकून टाक आणि मग 10-20 दिवस उपोषण कर हा हा आणि मग तू काहीतरी कर. तो कुठं म्हणतो आमच्या हो महामूर्ख म्हणून घेतलं त्यानं. बरोबर आहे. आणि आज नेता झाला ओबीसीचा. नाही नाही गावात तिकडच्या लोकांनी विरोधच ठेवायला पाहिजे आता ते त्याला. विरोध म्हणजे तो येऊच शकत नाही, त्याला लोक हाणायला बसले माहितीये का. हा 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 होय ना आता कसं राहतं जास्त ताप आहे त्याच्या माझं, पोलीस बिलीस बंदोबस्त. बरोबर. हा हा त्यानं ना ते त्याला येऊन नाही दिलं, येऊन नाही दिलं लोकांनी. आता त्याचे मार्ग बदलून आता काम चालू आहे आणि त्याला अजून येऊन नाही दिलं ना. विंचूर मध्ये दुपार सकाळी त्याला येऊन नाही दिलं, अजून येवल्यामध्ये येईल नाही तो. नाही ना. पोलीस सगळ्यांच उभे होते आमच्या रस्त्याला, सगळ्या रस्त्याला पोलीस उभे करले होते. हा का. पण तो आलाच नाही, इकून आलाच नाही या वाटानं तर काय. हम्म. त्याला बे वाटत लय पोलीस आणले येवल्यामध्ये, इतके पोलीस येले आज काही माफ नाही त्याला. हो का. येवला पोलीस आहेनच भरेले सगळं. गावागावात 2-2 पोलीस आहे. हा का. पूर्ण बंदोबस्तात कार्यक्रम आहे ते, काय असं नाही ना. पण त्याला द्यायला नाही पाहिजे ना, बंदोबस्त द्यायलाच नाही पाहिजे सरकारनं. आता सरकार ताब्यात आहे ना, सरकारला पाठबळ, सरकारचं पाठबळ आहे ना. मग मला सांगा सरकारचं पाठबळ आहे मग या इदारे कार्यक्रम आहे ना. लोक नाही म्हणते ना येऊ द्यायचं, तर मग जायलाच नाही पाहिजे. लोकांची भावना ओळखायला पाहिजे ना. जायलाच नाही पाहिजे. आता आमच्या गावात पोलीस बसले 2. प्रत्येक गावात पोलीस टाकेले त्यांनी, सगळ्या बाहेरच्या लोकांच्या सगळ्या ड्युट्या इकडे लागेले. हा पहा मग आता या अशा जनतेची सेवा करायला चाललेत नेते. मग आता जनतेची सेवा आहे. मग आता लोक त्यांना आता ते जर बंदोबस्तात कार्यक्रम लायत्या म्हणून जनता, म्हणून ती एखादं 2 ठिकाणी घुसणार आहे, तो घुसल्याशिवाय नाही राहणार. आता त्याला बंदोबस्त तेवढाच आहे ना. उद्या जर बरोबर आहे. बंदोबस्त मध्ये केसेस व्हायचे भीती राहते. तेच करणार आहे, उद्रेक करणार, त्यांना तेच करायचं आहे ना. हा जनता काय म्हणती आता तुम्हाला माहिती प्रत्येक गावात 2-2 पोलीस सकाळपासून येऊन बसले. म्हणजे नांदगावचे, त्याच्यानंतर मनमाडचे, त्याच्यानंतर कोपरगावचे, असे बाहेरचे सगळे पोलीस बोलून पूर्ण गावागावात पोलीस उभे केलेले. मग आता असं राहिल्यावर जात्या घालायचंच काम आहे ते. बरोबर आहे. हा
आणि त्याच्यात मंत्री आहे, मागं पुढं लय ताफा राहतो. हो. डायरेक्ट तुम्हाला सांगतो, गडी रस्ता भरूनच चालत आहे. रस्ते कमीत कमी 3 किलोमीटर लाईन राहते गाड्या मागं. हा, हे सरकारचा सपोर्ट आहे सगळा हा. सरकारचा सपोर्ट आहे. मग आता त्याच्यात उद्रेक केल्यावर पेटून जाईल सगळं. बरोबर आहे. हा, तरी एका ठिकाणी जोडतील त्याला, गाठतीलच लोक. पहा तुम्ही माझे सगळी कसा बाजवाऱ्या ते, त्या बिचाऱ्याचा काही दोष नाही. पण आता मंत्री सांगते काही द्यायला, तो काय करील एवढे दिवस थोडे लागत आहे. बरोबर आहे. हा, यांना जर द्यायचंच नाही, याचा असा वाटू राहिला ना, यांना 24 तारीख येऊन द्यायची, 2 तारीख येऊन द्यायची, काय गरज आहे यांना जर खरं द्यायचंय ते. तुमचं विलक्षण जेव्हा होईल तेव्हा होईल, पण तुम्ही देऊन टाका ना. बरोबर आहे. अहो त्याच्यावर एक मुद्दा बोलतो नाही, तो बिचाराने उठला का सुटला, आता त्याचा काय दोष आहे, कवर करेल तो. 3 महिने 5 महिने होत आले ना आता. बरोबर आहे ना. अहो हे 2 महिने अवधी मागितला ना, याचं कारण ते होतं. त्याच्यानंतर आता परत अजून लगेच विलक्षण लावून देतील. पहा तुम्ही, हा हा हा, लगेच आचारसंहिता लावून देतील. जर 2 तारीख घ्यायले म्हणजे यांनी लगेच विलक्षण लावायला बसली. नाही नाही, आता इलेक्शन मध्ये मराठी लोक थोडी भाजपाला यांना मतदान करणार आहे आता. भाजपला नाही करणार, कोणालाच नाही करणार, पण मग त्यांना ते निमित्त होईल ना. निमित्त कारण होणार आहे का नाही त्यांना. बरोबर आहे. काय चालू आहे अजून? काहीच नाही, शाळेत बसलो मी. ते आता पाहिलं भुजबळ येणार आहे म्हणे, बातमी पाहत होतो मी मोबाईल वरती. म्हणलं पप्पूला फोन लावा. नाही, भुजबळ आमच्या गावातून तर काय गेला नाही बरं का. हा, गावातून लोकांचे फोन आहे ना, ते लोक हे करू राहिले ना. नाही, बऱ्याच ठिकाणी गागाट चालू आहे त्याचा. अजून काय आमच्या गावातून गेला नाही, पोलीस बसेलच आहे. कारण गेला असता तर पोलीस निघून जाते. पुढं तो गेला का मागे लगेच गाड्या चालू करून. अजून येणार आहे का काय माहिती दुपारी. मग अजून काही आला नाही तो, पण तो बऱ्याच ठिकाणी मार्ग. ते मुद्दा म्हणून येऊ राहिला, त्याला काही घेणं देणं नाही ते यायची नुकसानाची न्यायची, त्याचा काही संबंध नाही. त्याला आहे ना जिद्दीवर यायचंय, फक्त जिद्दीवर यायचंय. आणि लोकांची कुठेतरी म्हणजे हे करायचं, माशिवी कोणीच नाही भाऊ असं. लोकांना चिडवायचंय, चिडवायचं. कुठेतरी उद्रेक सरकारनंच पाठवलं त्याला. हा, जा तुम्हाला अडवणूक करतील, उद्रेक होईल. म्हणजे मग यांना बोट ठेवायला जागा होती ना. हा 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 हा, म्हणजे बोट ठेवलं म्हणजे लोक पेटणारच आहे ना. हा गावात आला म्हणजे. बरोबर आहे. हा, नात्याला जायचं कुठे, मराठा तिकडे जायचंय काय, सगळे यांच्याकडे थोडं जायचंय. बरोबर आहे. हा, नाही ते होईल काही नाही काही, एखादं संध्याकाळ लोक पेटलच, नाही तर मग शांत राहिला, नाही गेला कुठं तर हिजल. नाही मुळात आहे ना, तर त्याच्याकडनंच होतंय ते. म्हणजे मराठी लोक शांत आहेत त्या मानानं, बरं का. पण त्यांना उकसावण्याचं काम चालू आहे फक्त या भुजबळकडनं. सरकारचंच कारण आहे, तुम्ही काही म्हणा. हा हा, सरकारनेच त्याला सोडेले, एवढी डेअरिंग नाही करू शकत होतो. बरोबर आहे. हा, तो एक तर तुम्हाला सांगतो, एक तर त्याच्यावर ईडी कारवाई व्हायले, सगळ्या गोष्टी व्हायले, तरी तो घाबरत नाही. आज डायरेक्ट एवढा ओपन बोल राहिला म्हणजे सरकारचा पाठिंबा आहे. हा हा, अहो मी म्हणतो एवढा बंदोबस्त द्यायची काही गरज नव्हती ना. आता एवढा बंदोबस्त देईल त्याला काही माप नाही. येवल्यामध्ये पोलीस मावाना म्हणते, एवढे पोलीस आणून ठेवले. म्हणजे सरकारच्या आदेशाशिवाय, गृहमंत्र्याच्या आदेशाशिवाय आले का हो? बरोबर आहे. हा, गृहमंत्री फडणवीस आहे, त्याने एवढे पोलीस पाठवले, काय गरज याला एवढे पोलीस आहे? बरोबर आहे. हा, अहो त्या सरटी गावामध्ये त्यावेळेस एवढी मोठी सभा होती, मोजून 5,000 लोक, 5,000 पोलीस नाही, पोलीस दिसत नव्हते. हा हा, आणि आज याला एवढे पोलीस आहे का काही माप नाही, म्हणजे जाणून बुजूनच नाही. बरोबर आहे. हा, एवढे पोलीस काय करायचे? नाही आता ते येवल्याच्या लोकांनी धडा शिकवायला पाहिजे आता. हो, येवल्यामध्ये तो निवडून येत नाही आता, एवढं निश्चित आहे. जनता आहे ना लय पेटेल, पण आता जनता कसं आहे, आता बोलून मजा नाही ना. बरोबर आहे. हा, आता त्याला पाडल्याशिवाय जनता झोपणारच नाही. येवल्यामध्ये भुजबळांच्या दौऱ्याला मराठा समाजाचा विरोध. मंत्री छगन भुजबळ नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार होते, परंतु त्यांच्या दौऱ्याला येवला मतदारसंघातून विरोध झाला. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे येवल्यातील नुकसानाची भरपाई करण्यासाठी, पाहणी करण्यासाठी भुजबळ हे त्या ठिकाणी जाणार होते. मात्र छगन भुजबळ यांच्या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध केलेला आहे. भुजबळांनी गावात येऊ नये अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. दरम्यान येवला दौऱ्यासाठी छगन भुजबळ हे निघालेले होते. मराठा समाजाचा विरोध होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि आपला मार्ग त्यांनी बदलला.
गो बॅक म्हणत छगन भुजबळांच्या दौऱ्यानंतर आंदोलकांनी गोमूत्र शिंपडलं. कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर अखेर भुजबळांनी दौरा अर्धवट सोडला. तर मंडळी, राज्यामध्ये आरक्षणाच्या वरून मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा समाज चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळाला. मंत्री छगन भुजबळ नाशिकमधील येवल्या हा दौऱ्यावर आले होते आणि त्यांच्या विरोधात प्रचंड अशी घोषणाबाजी करण्यात आली. गो बॅक म्हणत छगन भुजबळांच्या दौऱ्यानंतर आंदोलकांनी पर गोमूत्र शिंपडलं. कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर भुजबळांनी आपला दौरा अर्धवट सोडला. तर राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा हा चांगलाच तापतोय आणि छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा समाज प्रचंड आक्रमक झालेला बघायला मिळतोय. छगन भुजबळ यांनी त्यांचा मतदारसंघ जो आहे नाशिकमधील येवला हा त्यांचा मतदारसंघ आहे आणि त्यांच्या मतदारसंघात ज्या द्राक्षांच्या बागा आहेत किंवा जे शेतीचं नुकसान झालेलं आहे ते नुकसान पाहणी दौरा ह्या माध्यमातून करायचं त्यांनी ठरवलेलं होतं आणि त्यासाठी ते त्यांच्या मतदारसंघामध्ये असंख्य कार्यकर्त्यांच्यासह या दौऱ्यासाठी निघालेले होते. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या गाड्या अडवण्यात आल्या, त्यांना पाठ दाखवण्यात आली आणि काळे झेंडे दाखवण्यात आले. भुजबळ गो बॅक अशा पद्धतीचे बोर्ड घेऊन तरुण मराठा बांधव हे रस्त्यांवरती उभे होते. त्याचबरोबर भुजबळ चले जाओ अशा पद्धतीच्या घोषणा देण्यात आल्या. त्याचबरोबर एक मराठा कोटी मराठा, एक मराठा लाख मराठा अशा पद्धतीच्या देखील घोषणा देण्यात आल्या आणि आम्ही मराठा बांधव आहोत, आमच्या बापाच्याच नावावरती 7/12 आहे आणि तुम्ही निघून जा अशा पद्धतीच्या घोषणा या छगन भुजबळ यांच्या ताफ्याच्या समोर देण्यात आल्या आणि त्यामुळे मग नाईलाजाने छगन भुजबळ यांनी आपला रस्ता बदलला आणि त्यांनी दौरा अर्धवट सोडला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस. तर मंडळी, ही कॉल रेकॉर्डिंग आपण ऐकली आहे. ही कॉल रेकॉर्डिंग आहे दोनही मराठा समाजातील 2 नागरिकांमधले. जमिनीचा 7/12 आमच्या बापाचा, बांधावर येऊ नका. छगन भुजबळांच्या येवल्या दौऱ्याला मराठा समाजाचा विरोध. ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे आणि गावामध्ये भुजबळ गो बॅकच्या घोषणा देण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या दौऱ्याला विरोध करणारे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत. छगन भुजबळ चले जाओ अशा पद्धतीचे नारे लावण्यात आले आहेत. आज नुकसानग्रस्त भागाचा दौरा छगन भुजबळ यांनी सुरू केला, परंतु दौऱ्याला येवला मतदारसंघातून विरोध झाला. भुजबळांच्या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध केला. आम्ही नुकसान सोसू पण तुम्ही बांधावर येऊ नका अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. तसंच शासन दरबारी भांडून आम्हाला निधी उपलब्ध करून द्या, पण आमच्या बांधावर येण्याचा अट्टहास करू नका असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आणि इतकंच नाही तर सोमठाणदेश गावात भुजबळ गो बॅकच्या घोषणा देण्यात आल्या. त्यांच्या दौऱ्याला विरोध करणारे व्हिडिओ हे सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचं बघायला मिळालं. छगन भुजबळ यांनी त्यांच्याच येवला मतदारसंघातून हा विरोध होत आहे. छगन भुजबळ हे गारपीटग्रस्त भागांचा दौरा करणार होते आणि या दौऱ्याआधी छगन भुजबळ यांच्या दौऱ्याला हा प्रचंड मोठा विरोध झाला. भुजबळ यांच्या दौऱ्याला विरोध करणारी एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली. मला गावबंदी कोणी करू शकत नाही, मी कुणालाही घाबरत नाही असं भुजबळ यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. तर मंडळी, या ऑडिओ क्लिपमध्ये जे संभाषण आहे ते मुळात काय होतं ते देखील आपण परत एकदा बघूयात. भुजबळ साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती करतो, येऊ नका, आमच्या गावाच्या बांधावर तुम्ही येऊ नका. त्यावर भुजबळ साहेब म्हणाले, बघू काय करायचं ते. ग्रामस्थ, तुम्ही आले तर वातावरण खराब होईल. सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे की गावाच्या बांधावर येऊ नका. छगन भुजबळ, बर. आणि त्यानंतर पुढे ग्रामस्थ असे देखील म्हणतात की साहेब, जमिनीचा 7/12 आमच्या बापाचाच आहे. छगन भुजबळ, मला कोणी म्हटलं या तर मी जाईल, नाही म्हटलं तर बघू. परत ग्रामस्थ, तुम्हाला कोणी या म्हणत नाही, आमच्या गावाचा ठराव झालाय त्यामुळे तुम्ही येऊ नका. छगन भुजबळ, तुम्ही 4 लोक म्हणजे ठराव होतो का? मी कुणाला घाबरत नाही. छगन भुजबळ, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
बुधवारी रात्री येवल्यात परत आले. गुरुवारी सकाळी ते शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार होते. मला गावबंदी कुणी करू शकत नाही, मी कुणाला घाबरत नाही असं भुजबळ म्हणाले होते. मराठ्यांना जर ओबीसी मध्ये बळजबरीनं टाकलं तर त्यांना काहीच मिळणार नाही. मराठा समाजातील समजूतदार लोकांना हे लक्षात येत आहे असं देखील ते म्हणाले. मराठ्यांना ओबीसीत आरक्षण देण्यास कडाडून विरोध करणारे छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाला. नाशिकमधील मराठा समाजाने गुरुवारी भुजबळांचा ताफा ज्या मार्गाने गेला त्या मार्गावर गोमित्र शिंपडून आपला संताप व्यक्त केला आणि यामुळे भुजबळांना स्वतःच्याच बालेकिल्ल्यात अडचणी आल्याचं स्पष्ट होतं. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सध्या त्यांच्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेले होते. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचं, शेतीच्या नुकसानीची पाहणी ते करणार होते. पण त्यांना या दौऱ्यात त्यांच्या मराठा आरक्षणावरील भूमिकेमुळे मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं. त्यांना अनेक ठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात आले आणि याची हाईट म्हणजे रस्त्यावरती गोमूत्र शिंपडून निषेध व्यक्त करण्यात आला. तर मंडळी, ही घटना जी आहे ती येवल्याच्या सोमठाणदेश गावामधली आहे. पाहणी केल्यानंतर ज्या मार्गावरून छगन भुजबळ यांचा ताफा गेला त्या मार्गावर मराठा आंदोलकांनी गोमूत्र शिंपडून आपला रोष व्यक्त केला. यावेळी काही आंदोलकांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. तसंच अर्धनग्न होत काळे शर्ट फिरवत भुजबळांचा निषेधही केला. यावेळेस छगन भुजबळ गो बॅकच्या घोषणा देण्यात आल्या. लासलगावातील कोटमगाव रेल्वे पुलालगतही आंदोलकांनी भुजबळांच्या विरोधात घोषणाबाजी केली. लासलगाव जवळील कोटमगाव येथेही त्यांना विरोध झाला. भुजबळ गो बॅकचे पोस्टर रेल्वे पुलाच्या भिंतीला चिटकवण्यात आलेले होते. तर विरोध करणारे हे बाहेरचे लोक आहेत असं भुजबळांचं म्हणणं आहे. छगन भुजबळ यांनी या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले आहेत की ही राजकारण करण्याची वेळ नाही आहे, ही वेळ लोकांचे अश्रू पुसण्याची आहे, त्यांना धीर देण्याची आहे. अधिकाऱ्यांना घेऊन पंचनामे केले जातील, शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत कशी करता येईल हे पाहण्याची ही वेळ आहे. त्यामुळे सर्वांनी या प्रकरणी आपला विरोध बाजूला सारून या मदत कार्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. त्यांचा आरक्षणाशी कोणताही संबंध नाही आहे. काही ठिकाणी 2-4 लोक एकत्र आले की आम्हाला विरोध झाल्याची ओरड होते. या मतदारसंघात सुमारे 3 लाख मतदार आहेत. त्यापैकी किती जण तिथे उपस्थित होते? विरोध करणारे हे बाहेरगावचे आहेत, ते इथं येऊन विरोध करतायत. ही सर्व राजकीय मंडळी आहेत, त्यांना आमदारकीची स्वप्न पडलेली आहेत. त्यांचा आरक्षणाशी कोणताही संबंध नाही आहे. त्यांना आरक्षणाचं काहीही कळालेलं नाही आहे असं मला वाटतं, असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. तर लोक ढसाढसा रडतायत असं देखील छगन भुजबळ पुढे म्हणाले. आज हजारो लोक आमच्यासोबत होते. सर्व ठिकाणी शांततेत पाहणी झाली. लोक ढसाढसा रडत होते. हे सर्वजण मराठा समाजाचेच होते. त्यांचे अश्रू कोण पुसणार? अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे हे लोक कर्जाच्या डोंगराखाली दबल्यात. लोक आयुष्यातून उठल्यात. राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे आणि यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. मंत्री छगन भुजबळ आज नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार होते. मात्र त्यांच्या दौऱ्याला येवला मतदारसंघातून मोठा विरोध पाहायला मिळाला. छगन भुजबळ यांच्या या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध केल्याची माहिती समोर आली. त्यांच्या दौऱ्याला विरोध करणारे एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे. ती आपण सुरुवातीला पाहिलेली आहे. तर मंडळी, छगन भुजबळ यांच्या विरोधात आता मराठा समाज प्रचंड आक्रमक झालेला आहे. मराठा समाजातील 2 नागरिकांची ही क्लिप आपण ऐकलेली आहे. त्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांना विरोध करण्यात आला त्यामध्ये असं म्हटलं गेलं की आम्ही नुकसान सोसू पण तुम्ही बांधावर येऊ नका, असं गावकऱ्यांनी म्हटलं. शासन दरबारी भांडून आम्हाला निधी उपलब्ध करून द्या, मात्र आमच्या बांधावर येण्याचा अट्टहास का, असा प्रश्न यावेळेस उपस्थित करण्यात आला. सोमठाणदेश गावात भुजबळ गो बॅकच्या घोषणा देण्यात आल्या. छगन भुजबळ यांच्या दौऱ्याला विरोध करणारे व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. छगन भुजबळ यांना त्यांच्याच येवला मतदारसंघातून हा विरोध झालेला आहे.
तर छगन भुजबळ हे गारपिटीग्रस्त भागाचा दौरा त्यांनी आखलेला होता. दौऱ्याला विरोध करणारी एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झालेली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये मला कुणी गावबंदी करू शकत नाही, मी कुणाला घाबरत नाही असं भुजबळ यांनी स्पष्टपणे म्हटलेलं होतं. पण तरी देखील ते या दौऱ्याला गेले आणि या ठिकाणी त्यांना सोमठाण देश या ठिकाणी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. तर मंडळी, ही ती बातमी आहे. आपण ऑडिओ क्लिप ऐकलेलीच आहे. भुजबळांचा विरोध आता हा मराठा समाजातील नागरिकांकडनं मोठ्या प्रमाणात केला जातोय. त्याचबरोबर ओबीसीकडनं त्यांचं समर्थनही केलं जात आहे. ओबीसी बांधवांकडनं त्यांची देखील स्वागत केली जात आहेत. फुलं त्यांच्यावरती देखील उधळली जातात. तर आता हे दोन नेते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष आता महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पेट घेताना आपल्याला दिसतोय. त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांची आजपासून एका नव्या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे आणि हा दौरा त्यांनी त्यांच्याच होम ग्राउंडमधून म्हणजेच जालना जिल्हा आणि जालना जिल्ह्यातील जालना शहर या ठिकाणाहून सुरुवात केलेली आहे. प्रचंड मोठी अशी सभा या ठिकाणी पार पडणार आहे. 180, 70, 74 असे काहीतरी JCB तिकडे लावण्यात आलेले आहेत आणि त्या JCBच्या माध्यमातून हा फुलांचा वर्षाव तिकडे करण्यात येणार आहे असं देखील सांगितलं जाऊ लागलेलं आहे.